दिलीप आबा पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. युवराज आबा आपणही व्यासपीठावर यायचंय. देसले मामा आपणही व्यासपीठावर यायचंय. महिला भगिनींना विनंती आहे की त्यांनी पुढे सरकून बसायचंय. आपण जेवढे इथं आहात सर त्याच्या 90% संख्या ही भाऊंसोबत आहे. त्यामुळे इथे जागा आपण केली तर बरं होईल. मागेही बसलेल्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना विनंती आहे की त्यांनीही पुढे येऊन बसायचंय, पुढे सरकून बसायचंय. हेलो अमोल भाऊ आगे बढ़ो, अमोल भाऊ आगे बढ़ो. कौन म्हणे येत नाही? अरे कोण म्हणे येत नाही? अरे वाटीभर चिवडा. अमोल भाऊ आगे बढ़ो, अमोल भाऊ आगे बढ़ो. अरे कोण म्हणे येत नाही? अरे कोण म्हणे येत नाही? अमोल भाऊ आगे बढ़ो. हॅलो हॅलो. मी साधनाताई देशमुख व उषाताई यांना विनंती करतो, कृपया आपण मंचावर यायचं आहे. आपल्या महिला आघाडीच्या नूतनताई आणि पाचोरा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष कृपया यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. ज्योतिताई आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. बडगाव तालुक्याच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा नूतनताई पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रीनाताई पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. काय नाव आहे त्यांचं? नगरदेवड्याच्या सरपंचताई काटकर मॅडम यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बडगावच्या शहराध्यक्षा तालुका अध्यक्षा रीनाताई सविताताई यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मुन्ना शेठ अग्रवाल यांनी व्यासपीठावर यायचं आहे. व्यापारी आघाडी संयोजक गोटू शेठ पटवारी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बिपिन संचेती उद्योग आघाडी अध्यक्ष, बिपिन संचेती उद्योग आघाडी अध्यक्ष यांनी व्यासपीठावर यायचं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पंडित आपलं सतीश बापू शिंदे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. वर्षाताई पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. एकलव्य संघटनेचे संजूभाऊ सोनोने, रविभाऊ सोनोने यांनीही व्यासपीठावर यायचं आहे. मुस्लिम सेठ बागवान यांनीही व्यासपीठावर यायचं आहे. बोदरड्याचे दिलाबा
यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तांदूळवाडीचे माजी सरपंच नकुल पाटील यांनी व्यासपीठावर यायचे. मळगावचे थोडा साऊंड कमी करा. भाऊंचे या ठिकाणी जल्लोषात आगमन झालेलं आहे. खेळगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत शेठ शिनकर यांनी व्यासपीठावर यायचंय. वसंत शेठ शिनकर. बामरोडचे आपले विकास पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. अरुण दोंडोवाग यांनी व्यासपीठावर यायचंय. भडगावचे माजी नगरसेवक सचिनभाऊ चोरडिया यांनी व्यासपीठावर यायचंय. भडगावचे शहराध्यक्ष नरेंद्रभाऊ पाटील, मुन्नाभाऊ परदेशी यांनी व्यासपीठावर यायचंय. राहुल जैन व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष. राहुल जैन यांनी व्यासपीठावर यायचंय. किरण शिब्बी युवा मोर्चाचे विधानसभा संयोजक यांनी व्यासपीठावर यायचंय. विकास महाजन युवा मोर्चा जिल्हा चिटणीस यांनी व्यासपीठावर यायचंय. युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष परेशभाऊ पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. रतिलाल भाऊ पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. अरुण भाऊ पवार यांनी व्यासपीठावर यायचंय. संजय भाऊ पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. शहराचे अध्यक्ष दीपक भाऊ माने यांनी व्यासपीठावर यायचंय. हॅलो, मी महिला वर्गांना थोडी विनंती करेल की आपण थोडं इकडे बाजूला सरकून घेतलं तर बरं होईल. की आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय पूजाताई यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. मी भारतीय जनता पार्टी शहराचे सरचिटणीस समाधानभाऊ मोडे व जगदीश भाऊ पाटील व गिरीशजी बर्वे यांना विनंती करेल की आपण मंचावर यायचंय. बाजूला करून घेऊ ना. विनोद दादा नेरकर यांनाही विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. पैठणकर बाबा यांना विनंती करेल की आपण स्टेजवर यायचंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय नरू बापू यांनाही विनंती करेल की आपण स्टेजवर यायचंय. यानंतर संदीप दादा सराफ यांना विनंती करेल की आपण स्टेजवर यायचंय. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण ज्या जागी तिथं जागा भेटेल त्या ठिकाणी बसून घ्यायचंय. पिंपळगावचे दिगंबर दादा बडगुजर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. पिंपळगावचे पद्माकर किसन दादा बडगुजर यांनाही विनंती करतो स्टेजवर यायचंय. अंतिम दादा महाजन पिंपळगाव यांनाही विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. बापू एक कैलास काका झेरवाल यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय. मुकेश. एकनाथ अप्पा झेरवाल यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय. मुकेश दादा एक मिनिट. एकनाथ अप्पा महाजन मुकेश दादा एक मिनिट. स्टेजच्या समोर जे मीडिया प्रतिनिधींचे कॅमेरे लागले त्या ठिकाणी खूप गर्दी झालेली आहे. कृपया आपण मागे बसा. भाऊंचा आवाज नुसता या मंडपातच नाही तर आज संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आणि परदेशात जे आपले पाचोरेकर विराजमान आहेत राहत आहेत त्यांच्यापर्यंत लाईव्ह जाणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना ऐकू येईल. तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्टेजच्या समोर जे कॅमेरे आहेत त्याच्या जवळ बाजूला व्हा. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टमच्या युनिट जवळ थोडी गर्दी झाली आहे. कृपया आपण बसून घ्या. मागे थोडं सरकून घ्या. काय असतं ह्या लोकांची महागडे इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. जिथं जागा असेल तिथं बसा. मला माहिती आहे हा खूप मोठा लढा परिवर्तनाचा आहे. ही एक लाट आहे.
ये एक सैलाब है और आप अच्छी तरह जानते हैं कि ये सैलाब किसको डुबाने वाला है. थँक यू. भाऊंचं काही मिनिटात आगमन होत आहे. मी संजू काका पाटील चिंचपुरा यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर गणेशा दादा मार्केट कमिटीचे माजी संचालक यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. यानंतर यशवंत पवार भोजे पैठणकर बाबा यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. आंबेवडगावचे अरुणभाऊ पवार यांना विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. यानंतर वाडी गावचे उपसरपंच आदरणीय सोपानदादा ठोंबरे वाडी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं. सोनूदादा पाटील यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. सोनूदादा पाटील बाळूभाऊ धुमाळ माजी सरपंच निंबोरी यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. नगरदेवळेचे आपले नामदेव काका पाटील यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. नरू बापू यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. हॅलो. व्यासपीठाच्या डाव्या साईडला पत्रकार बांधव बसलेले आहेत. पत्रकार बांधवांच्या पुढे कोणीही उभं राहू नये ही माझी विनंती. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पत्रकार बांधव बसलेले आहेत. त्यांच्या पुढे कोणी उभं राहू नये ही माझी विनंती आहे. समोर जे व्यासपीठाच्या समोर जे कॅमेरेवाले आहेत कॅमेरेवाल्यांच्या पाठीमागे काही लोक उभे आहेत. त्यांना माझी विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचं आहे. माजी नगरसेवक भडगावचे सचिन भाऊ चोरडे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. भडगावचे शहर अध्यक्ष नरेंद्र भाऊ पाटील मुन्ना परदेशी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. लवटारचे ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सरपंच गौरव पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. योगेश माळी ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शिवाजी बाबा कोल्हे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. किरण काटकर सर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तारखेड्याचे सतीश नत्तू पाटील सतीश अण्णा यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तारखेड्याचे एम डी पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पिंपळगावचे पद्माकर किसन बडगुजर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. दिगंबर काका बडगुजर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अटलगावांचे पांडुरंग तेली यांनी माजी सरपंच यांनी व्यासपीठावर यायचं आहे. लवटारचे योगेश पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. कसगावचे माजी उपसरपंच मनोज भाऊ धाडीवाल यांनी व्यासपीठावर यायचं आहे. कसगावचे अक्षय मालचे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपले एकलव्य संघटनेचे संजूभाऊ सोनवणे रवी भाऊ यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हां. बोदर्ड्याचे बिकन पाटील रमेश बारगू पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. भाऊंचं आगमन व्यासपीठावर उपसरपंच होत मंचावर आहे. यायचंय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गुरुदास भालेराव यांनी सुद्धा बोदर्ड्याचे मंचावर यायचंय. उपसरपंच. गुरुदास भालेराव यांनी सुद्धा मंचावर अमोल भाऊ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. अमोल भाऊ तुम आगे बढ़ो. पंडित महाजन पिंपळगाव औरेश्वर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मित्रांनो, आपण कृपया शांतता ठेवायची आहे. प्रदीप बापू सर्वांनी पाटील खाली निपाणे यांनी बसायचं. व्यासपीठावर यायचं आहे. नगरसेवक कृष्णा आयरे यांनी व्यासपीठावर यायचंय. विके नाना यांनी व्यासपीठावर यायचंय. अनिल पंडित महाजन यांनी व्यासपीठावर यायचंय. सिंधाड ग्रामपंचायत सदस्य विलास बापू यांनी व्यासपीठावर यायचंय. विजू भाऊ गायकवाड कसगाव यांनी व्यासपीठावर यायचंय.
विष्णू भाऊ आयरे यांनी व्यासपीठावर यायचं. विष्णूभाऊ आयरे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हेलो, शेख सलीम शेख नईम, इन्होंने भी स्टेज पे आना है. मुन्ना पिंजारी सेठ, इनको भी मैं गुजारिश करता हूँ स्टेज पे आना है. सईद पंजाबी साहब, इनको भी गुजारिश करता हूँ स्टेज पर आना है. रहमान देशमुख, सईद शेख, इन सबसे मैं गुजारिश करता हूँ कि स्टेज पे आना है. नदीम खान, निसार पिंजारी, जमील खान, एडवोकेट शरीफ शेख, सभी को गुजारिश करता हूं कि स्टेज पे आना है. माजी सरपंच सारोडा रवींद्र पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बरं आता जे व्यासपीठावर बसले आहेत ते सगळेच तोलामोलाचे कार्यकर्ते आहेत, तोलामोलाचेच पदाधिकारी आहेत आणि समोरही व्यासपीठासमोरही आपले सगळे तोलामोलाचे बांधव भगिनी बसलेले आहेत. आता व्यासपीठाची कॅपॅसिटी संपलेली आहे, तरी कृपा करून राग मानू नये. मी भाऊंकडनं आणि सर्व व्यासपीठाकडनं मी क्षमा मागतो. व्यासपीठाची कॅपॅसिटी संपलेली आहे, कृपया कोणीही राग मानू नये. मला व्यासपीठावर बोलवलं नाही किंवा मला व्यासपीठावर जागा भेटली नाही. सोपान ठाकरे वाडी, उपसरपंच सोनू, उपसरपंच संतोष मोरे वाडी यांनी व्यासपीठावर यायचंय. आरिफ शेख खळकदेवळा आणि गजानन मंगरुळे खळकदेवळा यांनी व्यासपीठावर यायचंय. एकनाथ अप्पा महाजन यांनी मंचावर यायचं आहे. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आमचे तरुण तळपदार परेश दादा, कृपया लवकर व्यासपीठावर या. परेश पाटील व्यासपीठावर या प्लीज. तारखेड्याचे आमचे दमदार नेतृत्व यशवंतराव मांडोळे, कृपया मंचावर यायचे. हॅलो, नजीम खान आणि शेरखान पठाण यांनी व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. उपस्थित आपल्या सर्वांचं मी विनंती करतो, आता व्यासपीठावरील जे आमचे कार्यकर्ते त्यांनी कृपया आता थोडं समोरच्यांना कळू द्या स्टेजवर कोण आहे. आपण कार्यकर्ते थोडंसं बाजूला होऊया. परेश दादा व्यासपीठावर यायचंय. माजी सभापती वसंतराव गायकवाड, आपण पटकन व्यासपीठावर या. समाधान भाऊ मुळे, कृपया व्यासपीठावर या. मी विनंती करतो आता मी पुन्हा एकदा या माझ्या सर्व तरुणांना विनंती करतो की माझे पत्रकार बांधवांना ते काही दिसत नाहीये, कृपया आपण जरा साईडला झालं तर खूप बरं होईल. हॅलो हॅलो, प्रदीप शेठ शिंदे संचेती आबा. यांनी विनंती व्यासपीठावर या. शिंदे बोला आबा यांनी- छत्रपती शिवाजी महाराज की. अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, अमोल भाऊ तुम आगे बढ़ो. अरे एकच वादा, अरे एकच वादा, अरे एकच वादा. आदरणीय भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिलेली आहे, नमस्कार केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतलेला. आता तुमचा आशीर्वाद भाऊ या ठिकाणी घेत आहेत. या मंचावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते माननीय अमोल भाऊ भरत महाजन, शरीफ शेख, कृपया मंचाकडे यायचंय. मंचावर उपस्थित सर्व नेतागण, पाचोरा भडगाव सय्यद तालुक्यातील गयास, सय्यद गयास, कृपया आप मंच की ओर आइए. मी पदाधिकाऱ्यांची माफी मागेल, स्टेजची मर्यादा संपलेली आहे. तुमचं सर्वांचं आम्ही हृदयापासून स्वागत करतो. या स्टेजवर उपस्थित सर्व नेतागण, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील माझ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, त्यांचे सहकारी
या सभा मंडपात आणि सभा मंडपाच्या बाहेर भाऊच्या या रॅलीसाठी आलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि खास करून या सभामंडपाच्या बाहेर काही दुकानातून काही घरातून गुपचूप सभा ऐकण्यासाठी आलेले आमच्या विरोधकांचे कार्यकर्ते त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आपण या कडक उन्हात खूप मोठी रॅली घेऊन इथपर्यंत आलात. तुमचं मनापासून स्वागत. कारण हे वादळ आहे, ही खूप मोठी लाट आहे आणि या लाटेत एक भला मोठा आडवा तिडवा वाढलेला डोंगर आपल्याला जमीनदोस्त करायचा आहे. प्रचंड काटेरी झुडपे अंगावर घेऊन डोंगर वाढला. त्याला थांबवण्याकरता संपवण्याकरता मी माझा पहिला वक्ता या ठिकाणी आमंत्रित करतो. भारतीय जनता पार्टीचे पाचोरा तालुका सरचिटणीस माननीय मुकेश भाऊ पाटील यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. मुकेश पाटील. बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, संत सेवालाल महाराज की. अमोल भाऊ तुम आगे बढ़ो. आजच्या या अमोल भाऊंच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सभेसाठी जमलेले, खरं तर मी आज सर्वांची माफी मागेल. मी व्यासपीठालाही या ठिकाणी त्यांचं नाव न पहिले घेता मी समोर बसलेल्या समोर माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अगोदर नाव घेईल. त्या कार्यकर्त्यांसाठी की जो अमोल भाऊंवर प्रेम करणारा या ठिकाणी उन्हातानामध्ये येऊन जो अमोल भाऊंना या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले सर्व बसलेले माझे माता माऊली व माझे बंधू भगिनींनो, खरं तर 2-4 दिवस झाले आमदार साहेबांची त्या ठिकाणी सभा झाली. त्या सभेमध्ये तो भाड्याचा 1 महिन्याचा भाड्याचा जो भोंगा आमदारांनी लावलेला आहे, तो भोंगा तुम्हाला माहिती, तो भोंगा कोण आहे? तो भोंगा सुरुवात करताना बोलला होता की देखी का गर्दी. तो बोलला होता की देखी का गर्दी. मी त्यासले सांगा साथे तुम्ही या आणि आडली गर्दी देखा आणि हाई सांगा. भाऊ तुला 1 महिना करता भाडाला लायले, तू एवढा बोलू नको. हाऊ भाऊ हाई स्टेजवर आधीच त्यांनी ना भाऊ करता भाषण करेल होतं. ते ना पहिले त्याला कोणी वैखत नाही होतं. आदरणीय भाऊ, गेल्या 5 वर्षापासून भाऊंच्या संपर्कात असलेले संपूर्ण पदाधिकारी, भाऊंनी पदाधिकाऱ्यांसाठी व संपूर्ण तालुक्यासाठी काय काम केलेलं आहे या संपूर्ण जनतेला माहिती आहे. आमदार साहेबांचा गाजावाजा करण्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे की 3000 कोटीचा विकास. पण आमदार साहेबांना मी तरुण म्हणून विचारू इच्छितो. खरं तर मी खूप लहान आहे, पण मला तरुण म्हणून काहीतरी बोलावंसं वाटतं म्हणून मी आज आमदारावर बोलणार आहे की आमदार साहेब, तुम्ही खूप सांगतात की 3000 कोटीचा विकास केला, पण मला एक सांगा, तुम्ही आमच्या तरुणांसाठी काय केलं? माझा तरुण आज रोजी तरुणांची प्रमुख जी मागणी, तरुणांसाठी जो काम तुम्ही केलं पाहिजे ते म्हणजे मेडिकल एज्युकेशन हब. ते एज्युकेशन हब आज पाचोरा तालुक्यामध्ये कुठेच दिसायला तयार नाही. माझ्या पाचोरा तालुक्याचा तरुण, पाचोरा भडगाव तालुक्याचा तरुण हा मुंबई, पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी ऍडमिशनसाठी वन फिरतोय. ते पाचोरा तालुक्यामध्ये आज ऍडमिशनला कुठे जागा भेटत नाही. यावर आपण आमदार साहेब कुठेच बोलायला तयार नाही. आमदार साहेबांना मी विनंती करेल की कृपया तुम्ही तरुणांवरती काहीतरी बोलून दाखवा, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण तरुणांसाठी काय केलेलं आहे. माझी माय माऊली, माझी बहीण ज्यावेळेस 12वीचं एज्युकेशन कंप्लीट करून या ठिकाणून जाते, त्या टायमाला तिला पर्याय नसतो. तिला बाहेरगावी तिला शिक्षणासाठी जावं लागतं. अनेक असे माझे शेतकरी बांधव, गोरगरीब लोक आहेत की त्यांना त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करण्यासाठी बाहेरच्या तालुक्यात त्यांना पाठवता येत नाही, बाहेरच्या जिल्ह्यात त्यांना पाठवता येत नाही. याकडे आमदार साहेब कधी तुम्ही लक्ष देणार आहे? आमदार साहेब, आम्हाला रस्ता नको, आम्हाला गडर नको. आमदार साहेब, आमचं हक्काचं व्यासपीठ आम्हाला या ठिकाणी तयार करून दिलं तुम्ही पाहिजे होतं, ते तुम्ही त्या ठिकाणी आज सक्षम झाला आहेत. खरं तर या ठिकाणी जो तरुण बेरोजगार आहे त्या तरुणांसाठी आपण कुठलाही या ठिकाणी उद्योगधंदा आणू शकला नाहीत, याची मोठी खंत आम्हाला या ठिकाणी वाटते. पण मी या ठिकाणी ठाम मते सांगेल की आपण आमदार साहेब उद्योगधंदा एकही आणला नाही, पण अवैध धंदे या ठिकाणी आपण बरबाद या ठिकाणी मोठे उत्पन्न केले. तरुणांसाठी उद्योगधंदे हा एक महत्वाचा ज्वलंत उदाहरण असताना आमदार साहेब आपली MIDC अजूनही कागदावरच आहे. भडगाव तालुक्यातली MIDC मित्र कागदावरच आहे. आमदार साहेबांना याची कल्पना का येत नाही?
फक्त आणि फक्त तरुणांवरती बोलायचं, तरुणांच्या हातात तुम्ही रोजगार दिला नाही, पण तरुणांच्या हातात चाकू छुरा देण्याचं काम आमदार साहेब तुम्ही केलं. आमदार साहेबांना विनंती करतो, मागच्या वेळेस आमदार साहेबांना विनंती केली होती की आमचा राज्य महामार्ग 19 क्रमांक तुम्ही आज पत्रकार बांधव या ठिकाणी बसलेला त्याचा व्हिज्युअल फुटेज उद्या घ्या. त्याच्यामध्ये आजही गुडघ्या बरोबर खड्डे आहेत. त्या खड्ड्यांमध्ये आमच्या सामाजिक समीकरणाचे सर्व संपूर्ण गाव मिळून या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं. त्या ठिकाणी आपले दिलीपजी पत्रकार काका यांनी ते व्हिज्युअल त्या ठिकाणी लावलं होतं, त्याची बातमी त्या ठिकाणी प्रसारित केली होती. आमदार साहेब त्या आम्ही एक कारण म्हणून ते की आमदार साहेबांना त्या ठिकाणी ते लक्ष जाईल आणि त्या ठिकाणी ते काहीतरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगतील की त्या राज्य महामार्ग 19चं काम करा. पण आमदार साहेबांनी ते न करता आमदार साहेबांनी एक पत्रकारांची एक सविस्तर बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार साहेब बोलले होते की तो अमोल शिंदेचा कार्यकर्ता साला असाही झाडं लावत नाही, असे तरी रस्त्यामध्ये झाडं लावून आंदोलन करतो, हे आपल्याला पाहिजे. आमदार साहेब, मी एक मराठा समाजाचा तरुण आहे, मी मराठा समाजामध्ये येतो. तुम्हाला मराठा समाजाचं इतकं वावडं काय आहे हेच मला या ठिकाणी कळत नाही. आमदार साहेब, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही साला म्हणतात, इतकं दुर्भाग्य या ठिकाणी नाही. मी सर्व समाज बांधवांना, सर्व जमलेल्या मायबापांना विनंती करेल की येत्या 20 तारखेला अमोल भाऊंना भरभरून मतदान करा व या ठिकाणी परिवर्तन या ठिकाणी घडवा, जेणेकरून तुमच्या आमच्या भविष्यासाठी ही गोष्ट या ठिकाणी गरजेची आहे. मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. मला 2 शब्द बोलण्यास वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. मी पुढच्या वक्त्यांना विनंती करेल की कमीत कमी वेळेत आपल्याला बोलायचं आहे. त्याआधी उभाटा गटाचे अल्पसंख्याक आघाडीचे नेते गफ्फारभाई या ठिकाणी आपला प्रवेश करतायत. 2 मिनिटात त्यांनी प्रवेश करावा. डिग्री लेकर देश के युवा पकौड़े तल रहे हैं बाजार में, डिग्री लेकर देश के युवा पकौड़े तल रहे हैं बाजार में, गद्दार नेता दल बदल कर घूम रहे महंगी महंगी कार में. धन्यवाद. यानंतर माझे पुढचे वक्ते आहेत जे महाराष्ट्राचे तुमच्या आधी आहे, आपल्या सर्वांच्या आधीचे जे खरे ओरिजिनल आदिवासी आहेत, ज्यांचा आधीचा वास आहे, असे माझे वीर एकलव्य संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माननीय रवी सोनवणे यांनी इथं आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. पहिलाचला फक्त जय एकलव्य जय शबरी माता. आजचा विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो. मी काही भाषणवाला माणूस नाही आहे. मी पहिल्यांदा अमोल भाऊ यांच्या व्यासपीठावर आज पहिल्यांदा भाषण करतोय. मी तरी तुमले ऐक ना पडी, कारण की 15 वर्ष हुई गयात आमना सपुटले बिल समाजना सपुटले 15 वर्ष हुई गयात. तसा आमले चान्स भेटणार नाही, कारण की आमना वरली लेवलना लोकेशन आमना चान्स मार दिलं. अहो एक इतिहास आहे. अमोल भाऊना नेतृत्वाखाली आम्ही काम करा नेतृत्वावर रिसॉर्ट टीसन पाचोरा बडगाव मतदारसंघाना जो भिल समाज व तडवी समाज आहे त्यांना माझी एकच विनंती आहे, त्यांनी आपला जो मनात जो राग आहे तो राग हा टाइम आहे व्यक्त करायचा. तुम्हाला एकलव्याची शपथ आहे, येणाऱ्या काळामध्ये आपला माणूस नवा भिडू नवा राज, नवा भिडू नवा राज खेळायचा आहे आपल्याला. एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माझी एकच विनंती आहे का जिथे बी पाचोरा बडगाव मतदारसंघामधले जेवढे माझे समाज बांधव असतील, मी त्यांना एकलव्याची शपथ खाऊन आवाहन करतो की अमोल भाऊ शिंदे यांना प्रचंड मताने विजय करा व आपली सेवेची संधी द्या. एवढंच बोलतो आणि एक शब्द बोलतो बिलावमध्ये. अहो अमोल भाऊ शिंदेला एकलव्य संघटना भिल समाज संघटना मनपासून पाठिंबा जाहीर कर और
धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर मी विनंती करेल अमोल भाऊंना की पद्माकर किसन बडगुजर यांचं कृपया आपल्या गटात यांनी स्वागत करावं. पद्माकर भाऊ या. पुत्र हायर नेता भाई गोरगरिबांचा हायर तो कैवारी. माझा शेतकरी पुत्र हायर नेता भारी गोरगरिबांचा हायर तो कैवारी. हाय साध्या मनाचा. यानंतर पुढचा वक्ता बोलण्याच्या आधी मी एक म्हणेल, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग आते गए और कारवा. स्वागत करतो आमच्या अल्पसंख्याक आघाडीचे आमचे उदयोन्मुख नेतृत्व आणि अमोल भाऊंचे मित्र माननीय सय्यद गफ्फार यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय सय्यद गफ्फार. करार आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा. करार आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा. औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. शुरू करता हूँ अल्लाह के नाम से. जो लोग कहेंगे कि ये भीड़ कहाँ से आई है, या पैसे दे के आई है, क्या गाड़ी में भर भर के आई है, उन लोगों से मैं कहना चाहता हूँ ये भीड़ पैसों से नहीं मोहब्बत के इखलाक से आई है. ये जो भीड़ आई है मोहब्बत के इखलाक से आई है. मेरे को ज़्यादा वक्त तो नहीं मिला, बोलना तो बहुत चाहता हूँ मगर बहुत बोलूँगा. ये जो अमोल सिंधे साहब है, ये ऐसी एक शख्सियत है जो उनकी चेहरे से ही इंसान इनके पास में खींचा आता है. मैं तो बहुत दूर चला गया था पर उनकी मोहब्बत ने उनके पास ले आई है. मैं आपके सामने कुछ अशार पेश करना चाहता हूँ क्योंकि वक्त तो ज़्यादा नहीं है. बहुत लोग कहेंगे कि अमोल सिंधे का बहुत पावर है. मैं कहता हूँ अमोल सिंधे का पावर नहीं है, ये उनके कार्यकर्ता का पावर है, ये उनके जनता का पावर है, ये भड़गांव पाचौरा शहर की जनता का पावर है जो उनको उठाकर वहाँ कुर्सी पे बैठा रहा है और विकास का काम उनसे ठोक ठोक कर लेना है. मैं ज़्यादा नहीं कहना चाहूँगा क्योंकि सबकी मेहनतों से ही मेहनत रंग लाएंगी. ये कार्यकर्ताओं को कह रहा हूँ मैं तो अमोल भाऊ से बहुत दूर चला गया था पर लेकिन वापस आ गया हूँ. फिर आपसे ये अब्दुल गफ्फार कहना चाहता है. एक अब्दुल गफ्फार तो एक अब्दुल सत्तार अपने सिल्लोड के अंदर है, तो अमोल भाऊ के पास में भी एक अब्दुल गफ्फार है कि सबकी मेहनतों से ही मेहनत रंग लाएंगी. विरोधी पक्ष कह रहे हैं कि अमोल भाऊ की सीट नहीं आएगी. विरोधी पक्ष कह रहे हैं कि अमोल भाऊ की सीट नहीं आएंगी. कुछ नहीं है कि सबकी मेहनतों से ही मेहनत रंग लाएंगी. विरोधी पक्ष कह रहे हैं कि अमोल भाऊ की सीट नहीं आएंगी. मगर पाचौरा और भड़गांव तालुकों की जनताओं की प्रार्थनाओं से, हम सब मुसलमान की दुआओं से अमोल भाऊ की सीट देखना एक नंबर पे आएंगी क्योंकि ये एक हीरा है. मैं आपसे और एक बात कहना चाहता हूं, जो 2019 के अंदर कुछ लोगों ने अमोल भाऊ को ठोस ठोस के वोट दिया और कुछ लोगों ने उनको पहचानने से इनकार किया. पर मैं कहता हूं ये जो कांच का टुकड़ा नहीं है जो रोड पे चमक जाता है, ये वो हीरा है जो अंधेरे में चमक जाता है. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप सुंदर मनोगत या ठिकाणी गफ्फार भाईंनी व्यक्त केलं. पुढच्या मनोगताला बोलवण्याच्या आधी मी सांगेल, अर्जुन भीम युधिष्ठिर सारे समा गए इतिहास में. अर्जुन भीम युधिष्ठिर सारे समा गए इतिहास में, पर शकुनी वाले पासे अब भी बाकी है कुछ लोगों के पास में. और वो शकुनी कौन है, उसके पासे कौन है, वो बताने के लिए आ रहे हैं हमारे भाजपा के भड़गांव के तालुका अध्यक्ष माननीय सोमनाथ भाऊ पाटील. जोरदार. हाय साध्या मनाचा हाय जीवा बाबाचा ढंका वाजतोय बाबाच्या नावाचा.
आदरणीय व्यासपीठावर बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो, 20 तारखेला आपल्याला आपल्या भविष्याची लढाई लढायची आहे. 20 तारखेला आपल्याला भविष्य ठरवायचं आहे. 20 तारखेला आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर आपल्याला अमोल भाऊंना विधान परिषदेवर पाठवायचं आहे. 20 तारखेला आपल्याला आपल्या विधानसभेमधून गुंडगिरी हुकुमशाही संपवायची आहे. 20 तारखेला आपल्याला ही दडपशाही, ही ठेकेदारी संपवायची आहे. हे सगळं करण्यासाठी आपण अमोल भाऊंना निवडून आणायचं आहे. म्हणून आपण सगळेजण इथे जमलो आहोत. आज जे आपण नामांकन पत्र दाखल करणार आहोत, या सगळ्यांचा नायनाट करण्यासाठी, त्या नायनाट करण्याचा शुभारंभ आज आपण करणार आहोत. आणि त्या एकीला बळ देण्यासाठी तुम्ही ते आला आहात. आदरणीय आमदार महोदय विकासावरली गप्पा मारतात. विकास विकास विकास. कालच दिवे मराठीला एक बातमी आली. त्यांनी जे नामांकन पत्र दाखल केलं, त्यांची या 5 वर्षात 10 कोटीचे 50 कोटी झालेत. म्हणजे 40 कोटीची प्रॉपर्टी वाढली. आपण जे 50 खोके म्हणत होतो ना, ते 40 खोके आहेत. माझा एक मित्र नाशिकला असतो. माझं ITI झालेलं आहे. त्याने थोडा छोटासा एक वर्कशॉप टाकलेला आहे. तो चाळीसगाव तालुक्याचा प्रॉपर, तो भडगावला, म्हणजे त्याला माझ्याकडे बोलवलं. तो रेल्वेने आला नाशिकहून, रेल्वेने उतरला पाचोऱ्याला, पाचोऱ्याहून भडगावला आला. भडगावला आल्यानंतर संध्याकाळची वेळ होती. तो मला म्हणे तुमचे आमदार MIDCचं उद्घाटन झालं, MIDCचं असं झालं तसं झालं, मला वर्कशॉपसाठी जागा पाहायची होती म्हणे. तर मी रेल्वेच्या दोघी साईडला पाहिलं म्हणे. नगरजवळ स्टेशन आलं तर MIDC तर काही दिसलीच नाही म्हणे. त्याला म्हटलं दादा, त्यांनी फक्त ऑनलाईन केलं, ऑफलाईन अमोल भाऊंच्या हातून होणार आहे. सकाळी त्या मित्राचं जळगावला काम होतं. त्याला म्हटलं चल भाऊ आपण मोटरसायकलवर जाऊ. मोटरसायकलवर निघालो. तो म्हणे विकास 300 कोटी 3000 कोटी हे ते बरंच ऐकतो म्हणे मी. त्याला म्हटलं चल मी दाखवतो तुझा विकास. त्याला मोटरसायकलवर बसवलं बसस्टँडच्या समोरून. त्याला म्हटलं पाय बसस्टँडच्या समोर बडे कॉम्प्लेक्स आहे ना, वरचा फ्लोअर आहे ना, हा आप्पांचा आहे. इथून 13 किलोमीटर पास रेडी आहे म्हटलं. त्या पास रेडीला जिनिंग आहे ती आप्पांची आहे. कॉर्नर पास केला. त्याला म्हटलं या सर्वात प्लाझा आहे ना, हा आप्पांचा आहे. पुढे आलो, हे RTO कॉलेज RTO कार्यालय म्हटलं. हे RTO कार्यालय पण आप्पांचाच आहे, ते भाड्याने दिलंय. पुढे आलो, शासकीय ITI होता. शासकीय ITIच्या समोर 2 जागा होत्या. एकाचं पेट्रोल पंपाचं काम चालू आहे, एक वेगळं काम चालू आहे. त्यानं म्हटलं हे पण आप्पांचं आहे. पुढे आलो, एकदा सहज मी ते उतारे चाळत होतो. इथं आमचे DM भाऊसाहेब दिलीप मुकुंदराव पाटील आणि त्यांच्या मिसेस, त्या दोघांच्या नावाचे उतारे 2-3 वर्षापूर्वीच आप्पांच्या नावाने आणि त्या ताईंच्या नावाने ट्रान्सफर झालेले होते. परत पुढे घेऊन गेलो त्याला, खेडगावच्या पुढे. त्याला म्हटलं बा हे मुखबुद्रीचं बोर्ड दिसतंय ना, हे पण आप्पांचाच आहे. पुढे गेलो, नांद्र्याच्या मागे ही फॅक्टरी म्हटलं कंपनी ही आप्पांची आहे. हा मला माहिती असलेला हा विकास आप्पांचा झालेला आहे. बाकी विकास आप्पांनाच माहिती आहे. हे काय आपल्याला सांगतील विकास केला विकास केला. स्वतःचाच विकास केला यांनी. ना शेतकऱ्यांचा केला ना युवकांचा केला. युवकांना काय लागतो? हा, पोटाला भाकरी, हाताला काम आणि पोटाला भाकरी. हे कधी दिलं यांनी? हे न देता यांनी फक्त स्वतःचं घर भरण्याचं काम यांनी केलं. गुंडगिरीची भाषा तर लईच बोलतात. मागच्या पंचवार्षिकला भडगावमध्ये आणि पाचोऱ्यामध्ये यांनी फेक निगेटिव्ह पसरवण्याचं काम केलं आणि त्याला आपण मित्रांनो बळी पडलो. अमोल शिंदे जर निवडून आले तर गुंडगिरी वाढेल. 5 वर्षात नव्हे, या 10 वर्षात कोणी गुंडगिरी वाढवली हे आपण सगळ्यांना जाणते आहात. यांनी भडगावला येऊन त्या वायरमनला मारहाण केली, त्याच्यात तो मेला. इथं पत्रकारांना मारहाण केली, पत्रकारांना घाणघाण भाषेत शिवीगाळ केली. आता तर तो परवाचा सातगाव डोंगरेचा व्हिडिओ पाहिला, टरटर करू नको म्हणे. अहो आमदार साहेब, टर करू नका म्हणू नका. ही जनता तुम्हाला टर फाडल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याला टर करणं बंद करता तुम्ही. अहो तुमचे कपडे टर फाडल्याशिवाय ही जनता शांत बसणार नाहीत.
आणि हे तुम्हाला 20 तारखेला दिसणार आहे. आणि तुम्ही म्हणतात की गुंडगिरी. मागे मार्केटमध्ये सतीश बापू चेअरमन असताना त्या मार्केट कमिटीमध्ये त्याचे उत्तर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत दिलं गेलंय, तरी तो व्हिडिओ आता फिरवतायत. तो व्यापारी पावती न फाडता बकरी बाहेर नेतोय, त्याच्याशी बापू मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढावं म्हणून सतीश बापू त्याच्याशी डोकंमारी करतायत. त्याचाही व्हिडिओ फिरवतायत की शेतकरीला दादागिरी करतायत. अरे शेतकरी नाही राजा, तो व्यापारी होता. मार्केट कमिटीचं उत्पन्न बुडून तसंच तो बाहेर निघत होता, म्हणून चेअरमन या नात्याने ते बापू त्याला बोलत होते. आणि तुम्ही म्हणतात की शेतकरीला दादागिरी. हा, हे फेक निगेटिव्ह हे पसरवितात. मित्रांनो, यांच्या या फेक निगेटिव्हला आपण बळी पडू नका. आमचे काही मित्र त्यांच्या व्यासपीठावर बसून मस्त गप्पा हाकतायत युतीच्या. त्याच मित्रांनी मागच्या 25 वर्षाला त्यांचं काम केलं. इमाने इतबारे कसं केलं कसं नाही त्यांनाच माहिती. त्या मित्रांना माझा एक प्रश्न आहे, तुमच्या कामामुळे जेव्हा तो निवडून आला, युती म्हणून निवडून आला, अरे तो जर युती म्हणून निवडून आला तर त्यांच्या महाशयांनी त्यांच्या पक्षाने भाजपाशी गद्दारी करून त्या 2 जणांचे मौतीर का केलं? काँग्रेसशी राष्ट्रवादीशी तेव्हा एका झोपले होते का युतीचं काम करणारे? यांनी त्याला बोलायला पाहिजे होतं, तू आमच्या जीवावर निवडून आला आहे, भाजप म्हणून निवडून आलेला आहे, तिकडे जाऊ नको, तू इकडे थांब. अरे जे बहिणीला झाले नाही, काकाला झाले नाही, जनतेला झाले नाही, पक्षाला झाले नाही, तुम्हाला काय होतील? ज्यांना आपल्याला 20 तारखेला गाडायचं आहे आणि याच्यापेक्षा प्रचंड जनसमुदायाने 23 तारखेला जल्लोषात गुलाल उधळण्यासाठी आपण हजर राहावे, हे आवाहन करण्यासाठी मी आलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक वेळ न घेता भारतीय जनता पार्टीची पाचोरा तालुक्याची मुलूक मैदान तोप कोण? हा, त्यांना बोलवायचंय, पण त्यांच्या आधी अजून एक मुलूक मैदान तोप आहे, त्यांचं नाव आहे बन्सी बापू. मी बापूंना विनंती करतो की त्यांनी आपला तोपखाना उघडावा. भारतीय जनता पार्टीचा. अरे कोण म्हणतं भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत नाही? अरे तो अंदर की बात है, भारतीय जनता पार्टी अमोल भाऊ के साथ है. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून सतत काम करणाऱ्या एका युवा तरुण मित्र करता आपण हे सर्व जन समुदाय इथं उपस्थित झाला आहात. त्यांना तुम्हाला सर्वांना मी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगावच्या वतीने गेल्या 5 वर्षापासून अमोल भाऊ शिंदे हे प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक व्यक्तीचं, शेतकरी असेल शेतकऱ्यांचं, जे कोणी असेल माया बहिणी त्यांचं, प्रत्येकाच्या कामाकरता अहोरात्र झटणारा हा व्यक्ती. आणि यांना हे म्हणतात की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे बंडखोर आहात. अहो बंडखोर नाहीत, आम्ही खुद्दार आहोत, तुमच्यासारखे गद्दार नाही. तुम्ही गद्दारीच्या जोरावर ज्यांना खुद्दार म्हणतात तेच खरे भारतीय जनता पार्टीचे शिलेदार आहेत. आणि ही भारतीय जनता पार्टी अमोल भाऊंच्या पाठीशी एकनिष्ठपणे आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, मागच्या वेळेस आपला थोड्याशा का मतानं होईना पराभव झाला. तो पराभव अमोल भाऊंनी खूप 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 मोठ्या मनानं पचवला, परंतु तुम्ही जनता हे पचवू शकली नाही, म्हणून तुम्ही अमोल भाऊंच्या सोबत आहात आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. त्याचं कारण तुम्हाला समोरच्याचा गड किल्ला उद्ध्वस्त करायचा आहे आणि तो उद्ध्वस्त करण्याकरता आपण 20 तारखेला सज्ज होणार आहात, हे तुम्ही आता इथं आलेल्यांनी सर्वांनी दाखवून दिलं आहे. मित्रांनो, माझी आपणास कळकळीची विनंती असेल की ज्या माणसाने गेल्या 5 वर्षात साम दाम दंड भेद कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता विरोधक भारतीय जनता पार्टी युती म्हणून घेत असताना, युतीचा नेता म्हणून युतीचं एकीकडे काम करत असताना भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांवर, अमोल भाऊ शिंदे यांच्यावर वैयक्तिक
व प्रत्येक गावातील भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला कोणत्या पद्धतीने त्रास दिला आहे आणि कोणत्या गोष्टीचा छळ केलेला आहे हे सगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. आणि म्हणून मी म्हणतो की भारतीय जनता पार्टी ही अमोल भाऊ शिंदेच्या सोबत आहे. राजकारणाच्या वरच्या गोष्टी असतात, महाराष्ट्राचं ते राजकारण आहे. कोणी म्हटलं परवा गिरीश भाऊ येऊन गेले, कोणी म्हणताय त्यांना हकालपट्टीची दम देऊ. अहो तुम्ही काय हकालपट्टीची दम देणार? तुमच्या दम असेल तर या विधानसभेपासून फक्त अमोल भाऊ शिंदे यांना या जनतेच्या आशीर्वादाने रोखून दाखवा. ही जनता तुम्हाला तुमचा घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ज्या माणसाने 5 वर्ष तुमच्याकरता रक्त केलं, रक्ताचं पाणी केलं, त्याची परतफेड करण्याची वेळ आता ही आपल्याला आलेली आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपला पक्ष अमोल भाऊ, आपला नेता अमोल भाऊ, आपलं चिन्ह अमोल भाऊ. आणि या सर्व गोष्टींच्या 5 वर्षाच्या केलेल्या कामकाजाचा जर आपल्याला कधी काही हे द्यायचं असेल तर त्याचं उत्तर हे येणाऱ्या 23 तारखेच्या विजयाच्या जल्लोषातून आपल्याला द्यायचं आहे. पण त्याच्याकरता गर्दी जमा होऊन तुम्ही इथं घोषणा देऊन हे होणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला घराघरात जावं लागेल. तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या घरातल्या सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. तुम्हाला तुमच्या शेजारी, तुमचा नातेवाईक यांना सगळ्यांना फोन करून सांगावं लागेल की दिनांक 20 तारखेला फक्त आणि फक्त अमोल भाऊ शिंदे यांची जी पण निशाणी असेल तिच्यावर शिक्कामोर्तब करायचं आहे आणि 23 तारखेला विजयाचा जल्लोष साजरा करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही हे करणार की नाही करणार? तुम्ही करणार की नाही करणार? भाऊ, भाऊ 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 ही जी मंडळी आहे ही प्रामाणिक आणि जीवाला जीव देणारी मंडळी आहे. आणि या जीव देणाऱ्या मंडळींकरता तुम्हाला येणाऱ्या भविष्याचं यांना दिसतं यांचं भविष्य की आमचं भविष्य कोण सुधारू शकतं. अहो तुम्ही आमदार साहेब, तुम्ही गावात भांडणं लावले, तुम्ही जातीत भांडणं लावले, तुम्ही समाजात भांडणं लावले, परंतु नियतीचा खेळ बघा मित्रांनो. अरे यांना यांच्या पक्षातच भांडण झालं, यांना पक्ष सोडून बाहेर जावं लागलं. नियतीचा खेळ बघा मित्रांनो. यांनी ज्यांचे घर फोडले आज त्यांचं घर फुटलेलं आहे, आज त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि ही नियती भाऊ मागच्या वेळेस नशीब तुमच्या सोबत नव्हतं, परंतु या वेळेस खुलून दर्गा असो का मंदिर असो का मस्जिद असो, सर्व समाज सर्व एकरूपी हा अमोल भाऊ शिंदेच्या पाठीशी आहे. ते फक्त आणि फक्त तुमचं भाग्य म्हणून आहे. त्याचं कारण मागच्या वर्षी फक्त आपण भाग्यामुळे पाठीमागे राहिलो, आपलं भाग्य कमी पडलं, परंतु यावेळेस ही जनता दाखवून देईल की कोणाचं भाग्य कसं आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी भरघोस मतांनी अमोल भाऊ यांना विजयी करण्याकरता संकल्प करायचा आहे. मी आपणास विनंती करतो, सर्वांनी हात उंच करून सांगायचं आहे, अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, अमोल भाऊ तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावखेडा बुद्रुकचे उपसरपंच राजेश भाऊ यांचा इथं प्रवेश आहे. मी राजेश भाऊंना विनंती करतो त्यांनी कृपया यावं. त्याचप्रमाणे वाडी शेवाडा येथील प्राथमिक स्वरूपात सुभाष नामदेव भाऊ पारखे आणि बबलू शेठ यांनी कृपया यावं आणि भाऊंच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश घ्यावा. उरलेल्या 25 दिवसाचे आमदार अमोल भाऊंच्या उंचीबद्दल काहीतरी बोललेत म्हणे, बोललेत का? चला त्यांच्याकरता 4 ओळी मी त्यांना अर्पण करतो. बुलंदी देर तक किस शख्स के हिस्से में रहती है, बुलंदी देर तक किस शख्स के हिस्से में रहती है, बहुत ऊंची इमारत हमेशा खतरे में रहती है. यानंतर भाऊ जरा 1 मिनिट. भाऊ तुमचा बालपणाचा मित्र जो काबळ कष्ट करून नाशिकला आपला परिवार चालवतोय तो किशोर चौधरी तुम्हाला एक स्नेह भेट देतोय. त्याच्याकडचं योगदान. किशोर कुठे आहे?
आर्यन मोरे आणि इरफान पठाण यांनी कृपया यावं. नमस्कार मित्रांनो, मी अमोल भाऊंचा लहानपणाचा मित्र नाशिकवरनं त्यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे आणि मी अमोल भाऊंचा हात बळकट करण्यासाठी आलेलो आहे. माझ्यातर्फे मी फुल नाही तर फुलाची पाकळी अमोल भाऊंच्या या आंदोलनामध्ये मी देण्यात इच्छुक आहे आणि ते अमोल भाऊंनी स्वखुशीने शगुन म्हणून स्वीकार करावी. दरार आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा. त्यानंतर आमंत्रित करतो गिरणाईच्या कुशीतील शेतकरी पुत्र, बहुजनांचा बुलंद आवाज, युवा नेता, संघर्ष योद्धा, पाचोरा भडगाव तालुक्याचे भावी आमदार माननीय अमोल भाऊ शिंदे. माझा शेतकरी पुत्र हाय रे नेता भारी, गोरगरिबांचा हाय रे तो कैवारी. हाय साध्या मनाचा, हाय जीवा भावाचा, हाय साध्या मनाचा, हाय जीवा भावाचा. ढंका वाजतोय भावाच्या. आर्यन मोरे या पटकन. दरार आपल्या भावा. भाऊंचा निष्ठावान सैनिक आर्यन दादा मोरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय आणि भाऊंच्या हस्ते त्यांचा भाऊंनी आपल्या समर्थनात इथे पक्ष प्रवेश करावा असं विनंती करतो. इरफान दादा काकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. अमोल शिंदे नावाचा. सन्माननीय अमोल भाऊ शिंदे. अमोल भाऊ तुम आगे बढ़ो. त्या मनाचा हाय जीवा बाबाचा. ढंका वाजतोय बाबाच्या नावाचा. दरार आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा. दरार आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा. मी फक्त माझी विनंती आपल्या सगळ्यांना, माझ्या तरुण भावांना माझी विनंती आहे. खूप ऊन पडलेलं आहे, वेळ पण बराच झाला आहे. मला 10 मिनटंच फक्त बोलायचं आहे. त्याच्यानंतर मी गावागावामध्ये सभा घेणार आहे, त्यावेळेस मी यथोचित बोलणार आहे. पण आज महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेत आपण हा सगळा विषय मांडूयात. त्यावेळेस सगळ्यांनी शांततेत, सगळे चौकार फटकार मारणारे ते टेन्शनच घेऊ नका तुम्ही. आता आजच्या बाजूला सगळे आजच्या या परिवर्तन रॅली आणि त्या रॅलीनिमित्त होत असलेल्या परिवर्तन सभेनिमित्त मला आशीर्वाद देण्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझे मित्रांनो, माता भगिनींनो, एकीला सोडून, कारण इथे माझी धर्मपत्नी बसली तर तिलाही बहीण म्हटलं तर गडबड होऊन जाईल. सगळ्यांना माझा नमस्कार. मला वाटतं उद्या 29 तारीख आहे, ऑलमोस्ट सगळ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत. 24 तारखेला माननीय आमदारांनी फॉर्म भरला, त्यांनी तो युतीमार्फत फॉर्म भरला. 25 तारखेला ताईंनी फॉर्म भरला, तो आघाडीमार्फत भरला. 24 तारखेला आज भाऊंनी पण फॉर्म भरला, त्यांनी तो अपक्ष फॉर्म भरला. सगळ्यांनी दोन मित्र 2 मिनिटं, समोरचे काय बोललेत आपल्याला त्यांना त्यांची उत्तरं द्यायची आहेत. आमदार साहेबांनी फॉर्म भरलात. मला चांगलं आठवतं, आजच्या 5 वर्षापूर्वी इथेच सभा झाली होती, त्यांची पण झाली होती आणि आपली पण झाली होती. त्यावेळेस ते बोलले होते या छिचोरा पोराबद्दल मी बोलणार नाही. त्यांच्या काहीतरी 27-28 मिनिटाच्या भाषणामध्ये 23 मिनिटं माझ्यावर बोललेत. कालही तेच झालं, म्हणाले त्याच्याबद्दल मी बिलकुल बोलणार नाही आणि यथोचित उद्धार करण्याचं सगळं प्रकार त्यांनी केलं. आता शिंदे सर बोललेत की त्यांनी माझ्या उंचीबद्दल बोललेत. माझे भाऊ अमोल भाऊंची उंची खूप छोटी आहे ना आप्पासाहेब, त्यात वाईट काय असावं. माझी उंची कमी आहे तर कमी आहे, पण आप्पासाहेबांना एक छोटंसं उदाहरण इतिहासातलं आठवण करून देतो. आप्पासाहेब, तुमचा काल फॉर्म भरायला कोण आलं होतं? कोण आलं होतं? आप्पासाहेबांकडे गर्दी नव्हती. त्यांनी पहिला फोन केला मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांनी फोन केला DCM साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना.
देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 15 फोन केले गिरीश भाऊंना, आणि जेव्हा खूप सारे फोन झालेत त्यावेळेस कुठेतरी जिल्ह्यातले 2 मंत्र्यांना इथे यावं लागलं. दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला ताईन नाही, त्यांनी तर डायरेक्ट महाराष्ट्राचे नेते आणलेत. आदित्य ठाकरे ते इथे आलेत, त्यांच्या फॉर्म भरण्याकरता ते इथे आलेत. पण मी या दोघांना सांगू इच्छितो, तुमचे फॉर्म भरण्याकरता नेते आलेत, पण अमोल शिंदेचं प्रेम बघा की मला फॉर्म भरण्याकरता इथली प्रेमळ जनता माझ्यापर्यंत आली आहे. आप्पासाहेब आणि ताईंनाही सांगू इच्छितो, दोघांनी गर्दी खूप दाखवली म्हणून म्हणतोय. मी कॅमेरेवाल्यांना सगळ्यांना सांगतोय, ह्या सगळ्यांवर कॅमेरा करा, इंडिव्हिज्युअल फोटो बघा, सगळ्यांचे चेहरे झूम करून बघा. आज झालं तर आज, उद्या परवा ज्यावेळेस तुम्हाला तो व्यक्ती दिसेल, सापडेल की तो ह्या गावाचा आहे, तो त्या गावाचा आहे, ही माझी माता भगिनी त्या गावातली आहे, ह्या भागामध्ये राहणारी आहेत, त्यांना घरी जाऊन विचारा की अमोल भाऊंनी काही तुम्हाला पैसे दिले होते म्हणून तुम्ही इथे आले होते का अमोल भाऊंच्या प्रेमाखातर आले होते. आप्पासाहेब, ताईसाहेब, तुमच्याकडे जी गर्दी झाली होती ना ती फक्त आणि फक्त पैशांच्या जीवावर झालेली होती. तुमचा पूर्व इतिहास जर सांगितला तर काय बोलले ते तुम्ही तुमचा पूर्व इतिहासामध्ये की आम्ही कांदे बटाट्यानुसार घेऊन टाकू. आज आप्पा म्हणतात की मी कांद्याने घेऊन टाकेल, कांद्याच्या भावात. ताई म्हणते मी. अरे आप्पासाहेब, ही पाचोरा भडगावची जनता आहे, खुद्दार जनता आहे. त्यावेळेस तुम्हाला कांदे बटाट्यांना घरी पाठवलं होतं, आताही तुम्हाला दोघांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. मी दोघांबद्दल अशा करता बोललो की आप्पासाहेबांना बोललं की तुम्ही सगळं अमोल भाऊंबद्दल बोलला, थोडं दिलीप भाऊंबद्दल बोललात, थोडं ताईंबद्दल बोललं असतं. त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, ते त्यांचं तुम्ही समजून घ्या. दोघांचं काही साठोलोटा आहे का नाही ते बघून घ्या, ते आपण काही बोलायचं नाही, त्यांनी ते त्यांचं ठरवायचं. आप्पासाहेब बोललेत माझ्या उंचीबद्दल की त्या अमोलची उंची कमी आहे, त्याला खाली काहीतरी उभं करायला लागतं म्हणे, तेव्हा तो जाऊन उभं राहतं. होय आप्पासाहेब, माझी उंची कमी आहे, पण इतिहास आठवण करून देतो आप्पासाहेबांना. औरंगजेबाने सांगितलं की तो मर्द मराठा आहे, शिवबा आहे, जा त्याला घेऊन ये. आणि त्याच्याकरता अफजल खानाला औरंगजेबाने पाठवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना चालून यायला. तो आप्पासाहेबांसारखा ध्येय धिप्पाड योजना असलेला अफजल खान या मराठ्यांवर चालून आला होता. जेव्हा तो महाराष्ट्रावर सह्याद्रीवर चालून येत होता तेव्हा माझ्या माता भगिनींना त्रास देत होता, माझ्या शेतकऱ्यांना छेडत होता. त्याच पद्धतीमध्ये मागील 10 वर्ष आप्पासाहेब तुम्ही आमच्या जनतेला छेडलेला आहे. औरंगजेब चालून आला, ती काळ ठरली, ती वेळ ठरला, त्या गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट ठरली. अफजल खानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ठरली. काय झालं मग? अफजल खान म्हणत होता छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कशी आहे, अमोल शिंदेची उंची कशी आहे. मी महाराजांबद्दल मला कंपॅरिझन नाही करत आहे, पण इतिहास आपण आठवण करून देतो उंचीबद्दल. भेट ठरली, महाराज गडावरून खाली उतरलेत, अफजल खान तिथे त्यांची वाट बघत होतात. तो म्हणता ये शिवबा है ना, ये तो इत्तू सा है, मैं उसको काके में लेके कुचल डालूंगा, मार डालूंगा. शिवाजी महाराज खाली आलेत, अफजल खानाची भेट घेतात. अफजल खान मागून कोटळा काढतो, तो चाकू काढतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत खुचतो. जसं आप्पांनी केलं ना तसंच ते करतात. पण छत्रपती शिवाजी महाराज वाघनख काढतात आणि त्यांचा सगळा कोथळा बाहेर काढून टाकतात. त्याच पद्धतीमध्ये आप्पासाहेब, ही जी जनता आहे ना, तुम्ही केलेला विकासाचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आप्पासाहेब, खरं तर मला तुमच्याकडनं अपेक्षा काय होती, हा विषय माझा नव्हता, हा तुम्ही माझ्याबद्दल व्यंगाबद्दल बोललेत, माझ्या वडिलांबद्दल बोललेत म्हणून मी हा विषय इथं काढलात. नाहीतर मला इतिहासाची पानं पुसायची नव्हती. तुम्हाला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या करता आठवण करून दिली
की माणसाची उंचीवरून त्याची कीर्ती ठरत नसते, त्याच्या कर्तृत्वावरून त्याची उंची ठरत असते. आप्पा, मला मागचं कर्तृत्व होतं, त्याच वेळेस या जनतेने मला भरभरून प्रेम दिलं, म्हणून मला 75,000च्या आसपास मतं मिळाले. थोडक्यात का होईना तुमचा निसट्टा विजय झाला आणि माझा पराजय झाला होता. अन्यथा मागच्या 5 वर्षापूर्वीच तुमचा पराजय झालेला होता. आप्पा काय बोललेत? आप्पा बोलताना बोललेत काय मला कळालंच नाही. खरं तरी विषय काय होता? त्यांनी विषय काढला नगरपालिकेचा. माझे वडील इथे बसलेत, माझे काका इथे बसलेत. म्हणाले की मी 19 नगरसेवक निवडून आणले होते, मी महाविकास आघाडी केली होती, दिलीप भाऊंना तर काहीच भेटलं नाही आणि 19 नगरसेवक निवडून आणलेत आणि मी पंडित शिंदेला नगराध्यक्ष केलं म्हणे. फक्त माहिती म्हणून तुम्हाला सांगतो, इथे ग्रामीण भागातले लोक आहेत. ग्रामीण भागामध्ये जेव्हा इलेक्शन्स होतात तेव्हा तुमच्या वार्डामधून 3 लोक निवडून येतात, बरोबर ना? त्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन झाले होते. नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये वार्डातून म्हणजे तेव्हा प्रभाग झाला होता, प्रभागातून 4 लोक निवडून येत होते आणि अशा पद्धतीत प्रभाग पडले होते. 25 नगरसेवक निवडून आणायचे होते. शिवाजीनगर आणि त्या भागातून पंडित तात्याच्या नेतृत्वामध्ये 4 लोक निवडून आलेत. रिलायन्स पेट्रोल पंप आणि त्याच्या पाठीमागच्या भागातून सतीश बापू उभेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये 4 लोक निवडून आले होते. इकडे कृष्णापुरी आणि बाहेरपुराचा भाग आहेत, इथे बंडू चौधरी निवडून आलेला होतात. इथल्या लोकांना माहिती आहेत की 24 तास बंडू चौधरी माझा वर्गमित्र आहेत, त्याच्याकरता अमोल शिंदे ठाण मांडून बसला होता आणि बंडू चौधरी बरोबर 4 लोक निवडून आले होते. म्हणजे 19 पैकी 12 लोक हे शिंदे कुटुंबामुळे निवडून आलेले होते. किशोरप्पा तुमच्यामुळे निवडून आले नव्हते. आणि ज्या वार्डामध्ये किशोरप्पा उभे होते त्या वार्डामध्ये फक्त किशोरप्पा आणि शीतल सोमवंशी निवडून आले आणि 2 लोक पडले होते. किशोरप्पा तुमचं तिथे कर्तृत्व नव्हतं. तुम्ही काय तुमच्या खिशातून काढून आम्हाला नगरपालिका दिली नव्हती. ही आमच्या कर्तृत्वावर आणि आमच्या जिद्दीवर आम्ही घेतली होती. तुमच्या ताकद असेल तर तुम्ही करून दाखवलं असतं. दुसऱ्या वर्षी जेव्हा इलेक्शन झालं ना त्यावेळेस तुमचे फक्त 11 लोक निवडून आणले, 9 लोक अमोल शिंदेने निवडून आणले होते. त्याच्या खोटं बोलायचं आणि चुकीचं बोलायचं हा विषय इथे नव्हता. फक्त आप्पांना कळवण्याकरता मी सांगतोय की आप्पा हे तुम्ही गप्पा मारायला नका सांगू. सगळं तुमचं काढलं ना तर मला वेळ लागेल. खरं तर मला अपेक्षित होतं आप्पाने काय बोललं पाहिजे होतं. आप्पा काय बोललेत की मी 3,000 कोटीचा विकास केला बोललेत ना ते, पण मला म्हणालेत की 3,000 कोटीचा विकास करण्याकरता मला 2 तास लागतील. आप्पासाहेब तुम्ही 2 मिनिटं सुद्धा या विषयावर बोलले नाहीत. पूर्ण त्यांचं 29-30 मिनिटाचं भाषण आहे का 2 मिनिटं सुद्धा बोलले नाहीत. आणि आप्पा काय बोललेत की मी कोविडमध्ये काय काय केलं त्याच्याबद्दल सांगत होते. अहो आप्पा तुम्हाला कदाचित माहिती नसेल, 2019ला इलेक्शन झालं, 21 मार्च 2020ला कोविड लागलात. कोविड लागल्यानंतर पहिल्या 1-2 महिन्यामध्येच पाचोऱ्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये 4-5 ठिकाणी आपल्याला कोविडचे पेशंट सापडले. कोविडचे पेशंट सापडल्यानंतर तिथे बॅरिकेटिंग केलं गेलं होतं. माहिती आहे का तुम्हाला? जिथे बॅरिकेटिंग केलं गेलं त्याला काय क्वारंटाईन झोन म्हणत होते. क्वारंटाईन झोन झालं. मी गिरीश भाऊंना फोन लावला, भाऊ आमच्या इथे 5-7 पेशंट सापडले आहेत, सगळेजण घरात मध्ये बसलेले आहेत, सगळेजण क्वारंटाईन झालेत. गिरीश भाऊ मला म्हणाले थांब मी लगेच येतो. भाऊंनी मला फोन केला 4 वाजता की अमोल मी निघालेलो आहे, प्रांतांना फोन कर की मी येतोय. गिरीश भाऊ इथे आलेत. हा 1.5 महिन्याचा काळ आहे मित्र. तुम्ही सगळेजण घरात बसले होते. मी आणि गिरीश भाऊ प्रांत ऑफिसला गेलो. प्रांत ऑफिसला गेल्यानंतर तिथे भाऊंनी विस्तृत बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये प्रांत CEO सगळ्या प्रकारचे अधिकारी, आपला DYSP साहेब, सगळे मेडिकलचे ऑफिसर्स असे जवळजवळ 15 लोक तिथे उपस्थित होते. आम्ही पूर्ण पाचोरा शहराचा दौरा केला. जिथे जिथे क्वारंटाईन झोन झालाय त्याच्याबद्दल गिरीश भाऊंनी माहिती घेतली, काही सूचना केल्यात आणि भाऊ चालले गेलेत. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी भाऊ गेलेत त्याच रात्री मला 11 वाजता आपल्या प्रांत साहेबांचा फोन येतो की आपले कचरे साहेब जे आपलं कातकाडे साहेब आहेत ते आपले DYSP होते, त्यांना कोविडची लागण झाली आहे अमोल भाऊ. त्याच रात्री म्हणजे 1.5 महिना झाला होता. मी गिरीश भाऊंना फोन केला, गिरीश भाऊ गेलेत, मी 8 दिवस क्वारंटाईन म्हणजे घरामध्ये वेगळ्या बाजूला राहिलो होतो. सांगायचा उद्देश असा आहे आप्पासाहेब त्यावेळेस तुम्ही घरात बसलेले होते आणि मी फील्डवर होतो. तुम्हाला एकदा झाला ना, ह्या अमोल शिंदेला 2 वेळेस कोविड झाला. तुम्ही काय सांगतात की मी हे अमुक केलं तमुक केलं, आर्सेनिकच्या काय बॉटल्स पाठवल्यात आणि त्या पंडित शिंदेच्या घरी पाठवल्यात, त्या दिलीप वाघच्या घरी पाठवल्यात. आप्पासाहेब सगळ्यात पहिले फील्डवर काम करणारे जे डॉक्टर्स होते ना त्यांना जे PP किट, मास्क, सॅनिटायझर हे जे कोणी पाठवलं असेल ना अमोल शिंदेने पाठवलं.
सगळे गाव जर सॅनिटायझर कोणी केले असेल ना तर अमोल शिंदेने केलं. लोकांना होत नव्हतं. जेवढी माझी यथाशक्ती होती, कदाचित तुम्हाला माहित नसेल, पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये रोज 2500 कुटुंबांना जेवण देण्याचं काम कोणी केलं तर अमोल शिंदेने केलं. तांदूळ आणि गहू साधारण 10,000 कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं तर अमोल शिंदे केलं. आप्पासाहेब, हे सगळं जेव्हा झालं ना, 1-2 मिनिटं फक्त, आजान सुरू होतं, 1-2 मिनिटं थांबू. एकच मिनिटं फक्त, एकच मिनिटं थांबत. اللهم صل على سيدنا ومولانا محمد بارك وسلم صلوا عليه الصلاة والسلام عليك يا رسول الله صلى الله تعالى عليه وسلم. اللهم أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر. أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمدا رسول الله أشهد أن محمدا رسول الله. حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح. الله أكبر الله أكبر. لا إله إلا الله. हॅलो. खरं तर खुदा पण आपल्याला मेहरबान आहे आणि भगवान पण आपल्यावर मेहरबान आहे. हे नशीब फक्त माझ्याच बाबतीत घडलं. आप्पासाहेब, हे नशीब तुम्हाला कधीच भेटणार नाहीये. विकासावर आप्पांनी बोलायला पाहिजे होतं. इथे माझ्यासमोर माझ्या माता भगिनी बसल्या आहेत. सगळ्या बचत गटाच्या महिला आहेत ना तुम्ही. बचत गटाच्या महिलांना बँकेकडनं कर्ज स्वरूपात पैसे मिळतात. दर आठवड्याला तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये ते व्याज थोडं पकडून पैसे परत करायला लागतात. बरोबर ना? असंच होतं की नाही? आप्पासाहेबांनी काय केलंय? काही CRP महिला घेतल्यात, प्रत्येकाच्या घरी पाठवतायत, त्यांना त्यांच्याबद्दलची माहिती द्यायला सांगतायत. आप्पासाहेब, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो, तुम्हाला सगळ्यांना म्हणून सांगतो. कोल्ह्याचं कोणी आलेत का इथे? माझा भावडू कुठे आहेत? मित्र हो,
आजच्या एक साधारण 10 ते 15 दिवसापूर्वी किंवा 20 दिवसापूर्वी, ताई तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, एक दुर्दैवी घटना घडली. एक माझी बहीण हिने आत्महत्या केली. मी जेव्हा तिथे भेटायला गेलो ना, तर मला जेव्हा कळालं की तिने आत्महत्या का केली, तर मोजून 1000-2000 रुपयाकरता तिने आत्महत्या केलेली होती. त्याचं कारण असं होतं की तिने बचत गटाच्या माध्यमातून बँकेकडनं पैसे घेतलेले होते आणि त्या दिवशी बँकेचा अधिकारी तिच्याकडे पैसे घ्यायला येणार होता आणि तिच्याकडे ते 2000 रुपये सुद्धा द्यायला नव्हते. त्याकरता तिने केली. तिला वाईट वाटत होतं की जेव्हा समाजामध्ये आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कळेल की बा माझ्याकडे ते पैसे द्यायला काहीच नाही, माझ्या नवऱ्याला कळेल की माझ्याकडे ते पैसे द्यायला नाही, माझी सासू सासऱ्याला कळेल की ते पैसे सुद्धा माझ्याकडे द्यायला काहीच नाही आहे, माझी इज्जत जाईल. त्यामुळे माझ्या त्या बहिणीने आत्महत्या केली. फक्त 2000 रुपयाकरता. कोल्हामध्ये मी गेलो होतो, तिथे जाऊन भेटून आलो. आप्पासाहेब, तुम्हाला 10 वर्षात वाटलं नाही का माझ्या इथे माता भगिनी बसलायत, यांना तुम्हाला स्वावलंबी करता येऊ शकतं, यांच्या हाताला काम देता येऊ शकतं, असं एक तरी उदाहरण सांगा. तुम्ही 3500 कोटी रुपये खर्च केलेले म्हणून सांगतात आप्पासाहेब, तुम्हाला काय वाटलं? एवढी विदारक परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये होते आणि आप्पासाहेब कुठे आहेत? तर आप्पा त्यावेळेस फॉरेन दौरा करतायत, आप्पा बाहेर फिरतायत. मला वाईट वाटतं आप्पासाहेब की तुम्ही या तालुक्याचे प्रथम नागरिक आहात, तुम्ही या तालुक्याचे पालक आहात, तुम्ही वडीलधारी आहात. सर्व जबाबदारी आप्पा ही तुमची होती. मी तर म्हणतो की हे पाप सुद्धा आप्पा तुमचंच आहे. काय केलं आप्पा? काय बोललेत की पूर्वी म्हणे इथे 2च ठेकेदार होते, आता मी असंख्य ठेकेदार केलेत, इथल्या तरुणांना मी म्हणे ठेकेदारीमध्ये घेतलं. आप्पासाहेब काय केलं सांगू तुम्हाला? घ्या आठवण करून, तुम्हाला सांगतो. एखाद्या माझा बेरोजगार तरुणांना त्यांनी ठेका दिला. ठेका एक विशिष्ट कंपनीच्या नावाने दिला. ठेका घेण्याच्या अगोदर त्याला म्हणाले 4 ते 5% तुम्हाला कमिशन द्यावं लागेल. त्याच्यानंतर सांगितलं त्या मुलाकडे पैसे नव्हते, मग त्यांच्याच एका कुठल्या तरी ओळखीकडनं व्याजाने पैसे घेऊन दिलेत. 3-3, 5-5% त्याला पैसे घेऊन दिलेत. तो माझा तरुण ज्याच्याकडे 1 रुपया नाही, त्याने व्याजाने पैसे घेतलेत. ते काम केलं, काम पूर्ण करतो. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं बऱ्याच महिन्यानंतर पैसे निघतात. बऱ्याच दिवसानंतर पैसे निघाल्यानंतर आप्पा त्याच्यातून त्यांचं स्वतःची टक्केवारी काढतात. सगळे गोळाबेरीज केल्यानंतर जेव्हा जे पैसे उरतात, म्हणजे पहिलं कमिशन, व्याजाचे पैसे, आप्पाची टक्केवारी, त्यानंतर करताना जेव्हा बघतो तर त्याने जे काही पैसे व्याजाने घेतलेले असतात ना, त्याच्यापेक्षा सुद्धा कमी पैसे त्याला मिळतात. आप्पासाहेब, त्या तरुणाला तुम्ही दारिद्र्याच्या खाईमध्ये अजून ढकललं, त्याला तुम्ही कर्जबाजारी केलं. हे एक वास्तव आहे. होय आप्पासाहेब, तुम्ही पाप केलं आहे त्याच्या हातामध्ये चाकू सुरे देऊन. होय आप्पासाहेब, तुम्ही पाप केलं आहे त्याला व्यसनाला लावून. होय आप्पासाहेब, तुम्ही पाप केलं आहे तुमच्या स्वतःच्या फायद्याकरता त्या तरुणांना, इतरांना धमकी देणे, इतरांना मारधोड करणे, अशा पद्धतीचं काम तुमच्या स्वतःच्या फायद्याकरता त्या तरुणांकरता केलेलं आहे. आप्पासाहेब, माझ्याकडे पाठवा. मी राहिलो असतो किंवा मी माझ्याकडे कोणी तरुण आला तर त्याला चांगल्या पद्धतीत सुसंस्कृत असं शिक्षण किंवा त्याला वळण देण्याचं काम अमोल शिंदे करत असतो. त्याला असं दारिद्र्याच्या खाईमध्ये किंवा कर्जाबाईच्या खाईमध्ये टाकत नाही. काय उदाहरण आप्पांचे. भर चौकामध्ये पत्रकाराला मारहाण. या इथेच माझी एक पत्रकार आई राहते, ताई राहते, तिच्या घरी जाऊन तिचं कुंकू पुसून टाकून देईल अशा पद्धतीची धमकी वजा किशोरप्पांनी दिली. काय केलं? एका हॉटेल मालकाला चाकू खोचला. काय केलं? काल परवा भडगावमध्ये तर सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना त्यांचा कार्यकर्ता तो गुंड हातामध्ये लाठी घेऊन ते साऊंड सिस्टीम फोडतोय, लाईट फोडतोय. अशी शिकवण आप्पासाहेब, अशी दहशत, एक सिंडिकेट गुंडगिरी जर कोणी पसरवली असेल तर फक्त आणि फक्त आप्पासाहेब तुम्हीच पसरवली, दुसरी कोणीच पसरवली नाही. काय पाहिजे होतं आप्पासाहेब आमच्या तरुणांना? हाताला काम आणि पोटाला भाकरी. काय पाहिजे माझ्या विद्यार्थ्याला? एक चांगलं शिक्षण मिळण्याकरता इथे एज्युकेशन संस्था तुम्हाला उभा करायला पाहिजे होती. काय पाहिजे होतं आप्पा माझ्या तरुणांना? इथे मोठा उद्योगधंदा किंवा कंपनी तुम्ही उभा करायला पाहिजे होती. पण आप्पासाहेब तुम्ही केली का? नाही केली. फक्त सांगितले मी MIDC आणली, नुसतं ठोका मारतो. आप्पासाहेब, MIDCचं जागा आणली. काय करावं लागतं MIDCला? रस्ते टाकावं लागतात, लाईट आणावी लागते,
पाणी आणावं लागतं. एखादी मोठी कंपनी आली तर 24 तास पाणी आणि लाईट द्यावं लागतं. आणलं का? 10 वर्षात आणली का तुम्ही? अहो आप्पासाहेब, एखादी मोठी कंपनी आणली असती, हजारो लोकांना काम मिळालं असतं तर सगळ्यांनी तुम्हाला दुवा दिली असती. कंपनी टाकली, फॅक्टरी टाकली तर स्वतःची टाकली. बाजूला नांद्र्यातले कोणी आहेत का इथे? मला सांगा, नांद्र्यातला एक तरी मुलगा त्यांनी लावला का त्यांच्या फॅक्टरीला? काय पाहिजे, लावला का? आप्पा, याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. काय केलं शेतकऱ्यांबद्दल? ज्या वेळेस मागच्या वेळेस पाऊस पडला नाही त्यावेळेस हा अमोल शिंदे होता की शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे त्याकरता वन फिरत होता. कलेक्टर ऑफिसला रात्री 12:30-1 वाजेपर्यंत बसून पीक विमा मंजूर करून घेतला होता. आप्पासाहेब, तुम्हाला तर ही गोष्ट माहीत पण नव्हती की पीक विमा मंजूर केला जातो. तुम्हाला माहिती आहे का पीक विमा आप्पासाहेब कशाबद्दल मंजूर झाला? पीक विमा मिळण्याचे वेगवेगळे निकष आहे मित्रांनो. अति पाऊस पडला तर, कमी पाऊस पडला तर, वादळ वाऱ्याने पिकाचं नुकसान झालं तर. आणि हा जो पीक विमा मिळाला होता ना, तर मागच्या असलेलं उत्पन्न आणि आता असलेलं उत्पन्न याच्यामध्ये जो घट पडला त्याच्याकरता मिळालेलं होतं. इथे पाचोरा तालुक्यातले किती लोक शेतकरी? हात वरती करा बरं. साधारण पाचोरा तालुक्यात 46,000 शेतकऱ्यांना 95 कोटी रुपयापर्यंत मिळालेत आणि भडगाव तालुक्यामध्ये असलेल्या 23,000 शेतकऱ्यांना फक्त 15 कोटी रुपये मिळालेत. मला जेव्हा कळालं की माझ्या भडगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे त्यावेळेस मी लगेच पुन्हा कलेक्टर ऑफिस गाठलं. पुन्हा एकदा कृषी अधिकाऱ्यांपर्यंत गेलो. त्यांना म्हटलं पुन्हा एकदा सर्वेक्षण करा, पुन्हा एकदा सगळी मांडणी करा आणि माझ्या भडगाव तालुक्याला अन्याय झाला आहे तर तो न्याय कसा मिळेल, त्यांना अजून कसे पैसे मिळतील याच्याकरता प्रयत्न केला. पण आप्पासाहेब, हे तुम्ही कुठे होता त्यावेळेस? कुठे गेला? तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा. मी तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही एक जरी पत्र दाखवून दिलं ना की मी मान्य करून घेईल की ह्या पीक विमा मिळण्याकरता तुम्ही केलात. त्यांनी काय केलं? एक पत्र दाखवलं. ते फोटोमध्ये दाखवलेलं पत्र ते नीटचं दिसत नव्हतं. सांगितलं की मी अनिल भाईदासांना हे पत्र देऊन आलो होतो. म्हणजे जायचं मुंबईला आणि गेले नागपूरला. अनिल भाईदास हे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. त्याचा या गोष्टीशी काडी मात्राचा संबंध नाही. हा विषय कृषी मंत्रालयाच्या खात्याशी आणि मुंडे साहेबांशी निगडीत आहेत. मी गिरीश भाऊंकडे कंटिन्यू जात होतो. गिरीश भाऊंच्या कार्यालयामध्ये, गिरीश भाऊंच्या घरी मुंडे साहेबांना बोलून गिरीश भाऊंनी हा प्रश्न सोडवला. आप्पासाहेबांना तर माहितीच नव्हता. आप्पासाहेब, आमच्या शेतकऱ्यांना काय लागतं, काय पाहिजे असतं? आमच्या शेतकऱ्यांची एवढीच एक मात्र रास्त अपेक्षा आहे. मित्र हो, मी तुम्हाला सांगतो की मी काय काम करणार आहे. पहिल्या वर्षामध्येच सगळे शेत पांधन रस्ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. जळगावपासून पाचोऱ्यापर्यंत, पाचोऱ्यापासून 40गाव पर्यंत, येवल्यापर्यंत 1000 कोटीचा रस्ता झाला. 100% आम्हाला मान्य आहेत. विकास झाला पाहिजे, कॉन्क्रीट रोड झाला. मला सांगा, आपण शेतकरी आहोत. नांद्र्यातला राहणारे एखादी शेतकरी आहेत, माझा पानचा राहणारा शेतकरी आहेत, माझा भडगावचा राहणारा शेतकरी आहेत. तो 365 दिवसात किती वेळेस जातो जळगावला? 1 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस, 15 वेळेस. पण त्याच्या शेतीवर किती वेळेस जातो? 50 डिग्री 40 डिग्री टेम्परेचर पडलेलं आहे. शेतीमध्ये काही पिकलेलं नाही. शेती जशीच तशी आहेत, कुठलाही बांध हलत नाही. तरी तो एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये माझा शेतकरी बांधव तिथपर्यंत चालत जातो आणि आपली शेतीला जाऊन बघून येतो. मग त्याला काय अपेक्षित आहे? हां, त्याला एवढंच अपेक्षित आहे की माझ्या घरापासून माझ्या शेतीपर्यंत एक चांगला आणि पक्का रस्ता नीट झाला पाहिजे. होय मित्र हो, मी तुम्हाला देणार. हे तर आश्वासन किशोरप्पा मागच्या 10 वर्ष देत आहे. काय पाहिजे त्याला? त्याला चांगली वीज पाहिजेत. आज ट्रान्सफॉर्मर आहेत, पण एका ट्रान्सफॉर्मर किती कनेक्शन आहेत? 50-50, 30-30, 40-40 कनेक्शन आहेत. आता आपला नवीन हंगाम येणार आहेत. विहिरीमध्ये पाणी आहेत, नदीमध्ये पाणी आहेत. आपण जेव्हा पीक लावू तेव्हा आपण मोटर सुरू करायला जाऊ पाणी देण्याकरता. एका वेळेस 40-40 मोटरही सुरू होतात. ट्रान्सफॉर्मर ते डीपी फेल, बळून जळून जाते. ती डळून झाल्यानंतर काय होतं? 1 महिना डीपी मिळत नाही. याच्याकरता सुद्धा अमोल शिंदेने आंदोलन केलं. आप्पासाहेब, तुम्हाला 10 वर्षात सुचलं नाही की अजून 10-15 ट्रान्सफॉर्मर दिले पाहिजे होते? प्रत्येक गावाला एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर दिले गेले पाहिजे होते, ज्याच्याने वीज भरपूर आहे, मुबलक वीज आहे, पण माझ्या शेतकऱ्याला नीट वीज मिळू शकेल. याच्याकरता तुम्ही काही केलंय का? कधीच काही केलं नाही. मित्र हो, बोलण्यासारखं खूप आहे. पण आप्पासाहेब, मी जाता एवढंच सांगून देतो
की यावेळेस तर लाखांच्या मतांचे घेतल्याशिवाय तर अमोल शिंदे थांबणारच नाही. त्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो, की सगळ्यात नशीबवान माणूस जर कोण असेल पाचोरा बडगाव मध्ये तो अमोल शिंदे आहेत. आप्पासाहेब, माझ्याकडे सगळ्यात जास्त प्रामाणिक, निष्ठावान, एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी कोणाकडे आहे? अमोल शिंदेकडे आहे. सोन्यासारखी लोक जर कोणाकडे आहे तर फक्त अमोल शिंदेकडे आहे. तुमच्याकडे सगळे ठेकेदार आहेत, ताईकडे तर फक्त कॉर्पोरेट कंपनी आहेत, आणि भाऊंकडे तर आता काहीच राहिलेलं नाही. खरं तर भाऊ का उभे राहिले मला माहिती नाही, पण असं काही जण म्हणतात 60-40चं राजकारण म्हणून भाऊ उभे राहिले. आता ते त्यांनाच माहिती, मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलू शकत नाही. पण निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर यावेळेस मित्र आपण बाजी मारल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मी लाख मताच्या जोरावर म्हणतो ना. आप्पासाहेबांनी काय सांगितलं माहितीये? आप्पासाहेब म्हणाले की माझा जो बूथ सगळ्यात जास्त प्लस करून देईल ना त्याला काय देईल? 1 लाख काय बुलेट. आप्पासाहेबांकडे भरपूर खोके हो मित्रांनो, त्याच्यावर काय करायचं ते करतील. आप्पासाहेब, तुम्ही लोकांना लाख रुपये देताल, बुलेट द्याल, पण मित्र मी तुम्हाला सांगतो, जो माझा पदाधिकारी कार्यकर्ता आहे ना तो 1 मताने का होईना आणि 200-500 किती मताने बूथ प्लस करून द्याल, आणि त्यांच्या सगळ्यांकरता मी सांगतो, मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्याकरता द्यायला बसलोय. माझं संपूर्ण आयुष्य, माझा रक्त न रक्ताचा थेंब मी या पाचोरा बडगाव जनतेकरता द्यायला बसलोय. तुमचे सगळ्या सुखदुःखाचा साथीदार म्हणून अमोल शिंदे तुमच्या बरोबर राहणार आहे. आप्पासाहेब, याची विराट रॅली बघितली का तुम्ही? मित्र, हे भाग्य फक्त अमोल शिंदेला मिळालं की मला कदाचित तुम्हाला इथे, तुम्ही माता भगिनी तुम्ही इथे बसल्यात, तुम्हाला माहित नसेल, मी जसं गाडीच्या खाली उतरलो ना तर मला खाली जमिनीवर पाय सुद्धा ह्या मित्रांनी मला ठेवू दिलं नाही. प्रत्येकाने मला खांद्यावर उचलत या व्यासपीठापर्यंत घेऊन आलेले आहेत. एवढं नशीब फक्त अमोल शिंदेच्या आलाय. आप्पासाहेब, हे नशीब तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणार नाही, कारण तुम्ही लोक पैशाने मोजतात आणि मी हृदयाने लोक जोडतो, तुम्ही पैशाने लोक जोडतात. बोलण्यासारखं खूप आहेत. जेव्हा सभा होतील ना तेव्हा हा विषय सोडून आप्पांच्या प्रत्येक गोष्टीवर वार मी करणार आहेत. सगळ्या गोष्टी त्यांच्या विकासाच्या बाहेर काढणार आहेत. त्यांनी कसा विकास केला ते सगळं सांगणार आहेत. खरं तर आप्पा बोलताना दिलीप भाऊंबद्दल थोडं असं बोललेत की दिलीप भाऊंचं पोरग पण बोललेत. खरं तर आप्पासाहेब, तुम्ही जेव्हा समोरच्याकडे 1 बोट करतात ना तर 4 बोटं कोणाकडे असतात? जर कधी मी तुमच्या मुलाबद्दल किंवा इतर कुटुंबाबद्दल बोललो ना तुम्हाला खूप वाईट वाटेल, पण आप्पासाहेबांनी हे मी याच्याकरता आठवण करून देतो, कदाचित तुम्हाला माहीत नाही, 5 वर्ष सरत आलेत, 5 वर्ष संपून गेलेत. आप्पासाहेबांनी सुद्धा या मराठ्याला खूप सारा आतून त्रास दिलेला आहे. कोविड काळामध्ये माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या काकांना पकडण्याकरता पोलीस गाडी सुद्धा माझ्या घरी आप्पासाहेबांनी पाठवली होती. शिक्षण खात्याबद्दल, माझ्या शाळेबद्दल त्यांनी वरती कंप्लेंट केली होती. खरं तर आप्पा निवडून आल्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं, त्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेबद्दल, इथल्या शेतकऱ्यांबद्दल विधान भवनामध्ये आवाज उठवायला पाहिजे होता, पण त्यांनी थेट माझ्या शाळेबद्दल आवाज उठवला. आणि आवाज उठून जबरदस्ती का होईना माझ्या शाळेची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला. शाळेची चौकशी तालुका स्तरावर झाली, शाळेची चौकशी जिल्हा स्तरावर झाली, शाळेची चौकशी विभाग स्तरावर झाली, शाळेची चौकशी महाराष्ट्र स्तरावर झाली, पण माझ्या शाळेमध्ये किंतु परंतु सुद्धा मनाला सुद्धा की छोटा डाग लागेल असं काही सुद्धा सापडलं नाही. एकदम नीट आणि क्लीन शाळा मिळाली. मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांचं चांगली शाळा म्हणून विभागामध्ये, म्हणजे तालुक्यात पहिलं, जिल्ह्यात पहिलं, विभागात 3रं बक्षीस सुद्धा तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या शाळेला दिलं. पण आप्पा, तुम्ही अशा वागल्यामुळे काय झालं माहितीये का? इथे असलेले सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये जे काही शिक्षक होतेत ना
किंवा जे माझे तरुण BEd DEd झालेले होतेत ना, जे तरुण जे होते ज्यांना नोकरीची अपेक्षा होती, जे जिल्ह्यातले होते, महाराष्ट्रातले होते, यांना सगळ्यांना नोकरीपासून वंचित राहावं लागलं. त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, उलट त्यांना आर्थिक भार सोसावा लागला. तरुणांच्या जर कधी नोकरी खाण्याचं काम जर कधी कोणी केलं असेल ना, तर या किशोरप्पांनी केलेलं आहे. हे सगळ्या शिक्षकांना माहिती आहेत की कसा त्रास त्याने यांना दिलेला आहे. मला तर काहीच फरक पडला नाही आप्पासाहेब, माझी शाळा नीट अँड क्लीन होऊन निघाली. खरं तर मला याबद्दल तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. काल तुम्ही शिक्षकांना पार्टी दिली म्हणे, त्यांना खूप काही खाऊ घातलं. आप्पासाहेब सगळ्यांनी तुमचं खाऊन घेतलं, पण मत कोणी तुम्हाला देणार नाही. आणि माझ्या माता भगिनींना सांगायचंच राहिलं, नेमकं इलेक्शन यावेळेस चुकून गेलं हो. इलेक्शन कुशामध्ये आलं दिवाळीत आपण काय करतो, दिवे लावतो, आपण दरवाजे उघडे ठेवतो. दरवाजे का बरं उघडे ठेवतो बरं? लक्ष्मी घरात आली पाहिजे म्हणून. नक्कीच यांच्याकडनं खोके येतील, ताईंकडनं कदाचित म्हणे कुकर काय आलंच नाही म्हणतात. बरं पहिले साड्यांमुळे काही गडबड नाही ना? आता म्हणे चांदीचे जोडवे पण देणार आहे. मला हा ते जाऊ तो दिवाळी आहेत, दिवे लावले जातील, दरवाजा उघडे ठेवले जातील. लक्ष्मीला नाही म्हणायचं असतं का? लक्ष्मीचं आगमन झालंच. आप्पासाहेबांकडनं येईल, ताई साहेबांकडनं येईल कदाचित, नाही कोणाला म्हणायचं. पण मी हात जोडून तुम्हाला विनंती करायला आलोय, मतदान करताना मात्र सरस्वतीचा विचार करायचा आहे. मित्रो, इलेक्शन हे 5 वर्षाकरता असतं. 2014ला झालं, 2019ला झालं, 19ला आपण लढलो, आता 24ला झालं. पण मी इथे बसलो आहे, इथे बसले तुम्ही माझे सगळे पदाधिकारी आहेत, इथली जनता आहेत. पण येणारं इलेक्शन आहे ना, हे 5 वर्षाकरता नाही, तर तुमचं भविष्य बदलण्याकरता हा अमोल शिंदे सक्षम झालेला आहे. पुढचा 5 वर्ष नाही, तुमचं आयुष्य या पुढच्या 5 वर्षामध्ये या मनगटामध्ये इतकी ताकद आहे की ते बदलल्याशिवाय राहणार नाही. मी जाता जाता तुम्हाला सगळ्यांना हात वरती करून विचारतोय, सगळ्यांनी हात वरती करा, ते वज्रमूठ करायची आहेत. ही परिवर्तनाच्या रॅली करता, हे परिवर्तन घडवण्याकरता तुम्ही सज्ज आहात ना? अमोल शिंदे याला साथ द्यायला तुम्ही तयार आहात ना? अमोल शिंदेला तुम्ही आशीर्वाद द्यायला तयार आहात ना? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आपण इथे फॉर्म भरणार आहेत. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, 2 मिनिटं मित्रांनो. सगळ्यात पहिले सलीम भाई आप ऊपर आ जाओ. सगळ्यात पहिले माझ्या माता भगिनी सगळ्यात पुढे चालतील, त्याच्यानंतर आपण, आणि मला पुन्हा एकदा विनंती की आपण चालत आता जाऊयात. मला एक आणि घाई करू नका, फक्त 10 मिनिटं मला खाली पायी चालू द्या. सगळ्यात पहिले माता भगिनी जातील, त्याच्या मागे आपण सगळेजण चालणार आहोत. माता भगिनी नंतर मी असेल आणि माझ्या माठीमागे चालणार आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना माल्यार्पण करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपलं नामनिर्देशन करणार आहात. मी ते सगळेजण आवर्जून उपस्थित झाले, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर मी भाऊंना विनंती करतो, सगळ्यांनी आता पुढच्या मार्गासाठी रॅलीत सहभागी व्हायचे. आभार प्रकरणाकरता मी आमंत्रित करतो माननीय जगदीश पाटील यांना. जगदीश पाटील आभार मानतील. अरे अमोल भाऊ आगे बढ़ो. अरे कोण म्हणते येणार नाही? आलेले सर्व अमोल भाऊन प्रेम करणारे सर्व मित्र परिवार यांचे मनापासून आभार. सन्माननीय व्यासपीठ यांचे आभार. सर्वांनी शिस्तीने चालत जायचंय. छत्रपती संभाजी महाराज चौकात, छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचंय.
सर्वांनी उपस्थित राहायचंय. आता पुन्हा एकदा वाजत गाजत आणि नाचत आपण छत्रपती महाराज चौकाकडे जायचंय. हॅलो मित्र अमोल भाऊ आगे बढो. महिलांना समोर खरं शक्ती प्रदर्शन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांनो दाखवायचंय. कोणीही गाडींकडे किंवा घरी जाऊ नये. त्या ठिकाणी आपली ताकद त्या ठिकाणी दाखवायची. सर्वांनी त्या ठिकाणी जायचंय. राशिका उभा, राशिका उभा, अमोल शिंदे हम तुम्हारे साथ है. उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांचे धन्यवाद. आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा करार आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा करार आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा माझा शेतकरी पुत्र हाय रे नेता भारी गोरगरिबांचा हाय रे तो कैवारी माझा शेतकरी पुत्र हाय रे नेता भारी गोरगरिबांचा हाय रे तो कैवारी हाय साध्या मनाचा हाय जीवा बाबाचा हाय साध्या मनाचा हाय जीवा बाबाचा ढंगा वाजतोय बाबाच्या नावाचा करार आपल्या बाबाचा अमोल शिंदे नावाचा करार आपल्या बाबाचा अमोल शिंदे नावाचा रात्रीदिन लढतो समाज कार्यासाठी गोरगरिबांचा न्याय हक्कासाठी रात्रीदिन लढतो समाज कार्यासाठी गोरगरिबांचा न्याय हक्कासाठी भाऊ आला मैदानी साथ देणारा मी भाऊ आला मैदानी साथ देणारा मी गावात ताई बाबाच्या नावाचा करार आपल्या बाबाचा अमोल शिंदे नावाचा करार आपल्या बाबाचा अमोल शिंदे नावाचा नारी शक्ती हाय भाऊच्या पाठी आज माता बहिणींची हाय रे त्यांना साथ नारी शक्ती हाय भाऊच्या पाठी आज माता बहिणींची